तर स्वागत आहे तुमचं शेतकरी ॲपच्या चॅनलवरती। तर तुम्ही देखील कापूस साठवणूक बॅग या योजनेचा जर अर्ज भरला असेल तर या योजनेची सोडत यादी लाभार्थी यादी जी आहे ती आलेली आहे। तर तुम्हाला ही पाहायचं आहे तुमचं नाव आहे की नाही, तर ते कसं पाहायचं किंवा ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला तुम्हाला कृषीविभाग.com या वेबसाईटवर येऊन जायचं आहे। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा सरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। याच्यावरती कृषी विभागाचा लोगो देखील असेल। तर तुम्हाला अशा प्रकारे खाली खाली जे आहे ते स्क्रॉल करायचं आहे। तुम्ही पाहू शकता या योजनेविषयी या यादीविषयीच माहिती आहे। तर इथे थोडी माहिती आहे की किती क्षेत्रासाठी किती कापूस साठवणूक बॅग मिळणार आहेत। तर तुम्हाला तुमच्याकडे 0.40 हे क्षेत्र असेल तर 3 कापूस साठवणूक बॅग, त्याच्यानंतर 0.80 हे जर क्षेत्र असेल तर 6 आणि 1 हेक्टर एवढं जर क्षेत्र असेल तर 8 कापूस साठवणूक बॅग मिळणार आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता लाल बॉक्समध्ये जिल्हानिहाय कापूस साठवणूक बॅग लोटरी यादी अशी डाउनलोड करा। अशा प्रकारचं एक तुम्हाला लाल कलरचा बॉक्स एक दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक जे आहे ते करून द्यायचं आहे। आता क्लिक केल्याच्या नंतर तो बॉक्स जो आहे तो लोड होईल, ती वेबसाईट लोड होईल। आता ती लोड झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं पेज जे आहे ते अशा प्रकारचं एक ओपन होईल। आता पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा खाली खाली स्क्रॉल करायचं आहे आणि खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार येथे यादी डाउनलोड करायची याचे ऑप्शन जिल्ह्यांमध्ये दिलेले असणार आहेत। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता अकोला, अमरावती, अहमदनगर असे बरेचसे सोडत यादीचे नाव जे आहेत ते आलेले आहेत। धाराशिवची आतापर्यंत आलेली नाही, छत्रपती संभाजीनगरची देखील आलेली आहे। तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यातून अर्ज भरलेला असेल या साठवणूक बॅग योजनेसाठी तो जिल्हा तुम्ही निवडू शकता आणि ती यादी तुम्ही पाहू शकता। तर आता आपण येथे उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जो आहे तो निवडूयात। आता आपण त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे एक सोडत यादी जी आहे ती येथे आलेली आहे। तुम्ही या यादीची प्रिंट देखील मारू शकता, ही यादी जी आहे ती डाउनलोड देखील करू शकता। तर याच्यामध्ये 78 पेजेस आहेत, म्हणजे खूप सारे लाभार्थी आहेत की ज्यांना ही साठवणूक बॅग्स ज्या आहेत त्या मिळणार आहेत। तर तुम्ही पण अशा प्रकारे डाउनलोड करू शकता किंवा याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे देखील अशा प्रकारे चेक करू शकता। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।